उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं की माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं? या मुद्द्यावर उद्या सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होणार आहे। या प्रकरणात जस्टिस सूर्यकांत हे नक्की सुनावणी घेतील अशी अपेक्षा असल्याचं उद्धव ठाकरेंचे वकील असीम सरोदे यांनी म्हटलंय। एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांनी केलेल्या ऐतिहासिक बंडानंतर त्यांनी शिवसेनेवर दावा ठोकला होता आणि त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला खरी शिवसेना म्हणून मान्यताही दिली होती। तसंच शिंदेंच्या पक्षाला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह वापरण्याची परवानगीही दिली। केंद्रीय निवडणूक आयोगाच्या त्या निर्णयाला उद्धव ठाकरे गटानं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं आणि त्यावर सर्वोच्च न्यायालयानं राज्य विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांना यावर निर्णय घेण्यास सांगितलं होतं। राहुल नार्वेकर यांनीही शिंदेंचा पक्ष हीच खरी शिवसेना असल्याचा निर्णय दिला होता आणि त्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती। त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं। होईल असं वाटते, परंतु आता केवळ पक्षचिन्हा संदर्भातली सुनावणी घेणार आहेत। राजकीय दृष्टिकोनातून आणि कायद्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा पक्षचिन्हाबाबतची सुनावणी आता होणं याला एक वेगळं महत्त्व आहे आणि पक्षचिन्हा संदर्भातला निकाल झाला पाहिजे। अगदी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विरुद्ध निकाल दिला तरी चालेल, परंतु निकाल झाला पाहिजे। कारण की निकाल देताना कोणत्या कारणांसह तो निकाल देणार आहे, कोणत्या रिझनिंगवर तो निकाल देणार आहे हे सुद्धा समाजातल्या लोकांना कळलं पाहिजे। आणि कोणत्याही प्रकारचा निर्णय आला तरी सुद्धा भारतीय संविधानाला धरून तो असला तर तो उद्धव ठाकरेंतर्फेच निकाल लागेल अशी शक्यता जास्त आहे। आपली न्यायव्यवस्था ही प्रतिष्ठा गमावून बसलेली आहे की ह्यामुळे शिवसेना गेली 3 वर्ष न्यायासाठी झगडते आहे, 4 वर्ष झगडते आहे, कायदेशीर लढाई करते, पण आम्हाला तारीख पे तारीख न्याय मिळत नाही। त्याच्यामुळे आधीचे सर्व सरन्यायाधीश जोडे खायच्या लायकीचे होते। प्रत्येक वेळेला डेट्स करून हे करत होते। आमचं म्हणणं एकच होतं की लोकसभेच्या मे मध्ये इलेक्शन झाल्या निवडणुका आणि त्या अगोदर निकाल लागावा, न्याय चांगला व्यवस्थित न्याय महाराष्ट्राला मिळणं अपेक्षित होतं, ते काय झालं नाही। न्याय जो ऑनरेबल सुप्रीम कोर्टाजवळून आम्हाला अपेक्षित आहे आता सर्वोच्च न्यायालयाकडनं तो उद्या मिळेल अशी आशा आहे। ते आज प्रकरण लागलेलं आहे, उद्या लागलेलं आहे, त्यामुळे कोर्ट नंबर 2 मध्ये आयटम 16 असं त्याचं हे आहे, पण ते उद्या सुरू होईल आणि न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे।